सरकारच्या या निर्णयानं मुंबई पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, कारण 45,000 खारफुटीची झाडं कापण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. 12 डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयानं वर्सोवा भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पासाठी BMCला ही परवानगी दिली. हे केवळ झाडं नाहीत, तर मुंबईची एक संरक्षण भिंत आहे. या झाडांचा फायदा पाहिला तर हीच झाडं पुराचा धोका कमी करतात, समुद्राकडून येणाऱ्या वादळांचा वेग रोखतात, जमिनीची धूप होण्यापासून वाचवतात आणि मुंबईची खालावलेली हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. मुंबई आधीच फ्लड झोनमध्ये आहे. समुद्राची पाणी पातळी वाढत आहे आणि पावसाचे प्रमाण अत्यंत तीव्र होत आहे. अशा वेळी मुंबईची ही संरक्षण यंत्रणा नष्ट करणं हे विकासाच्या नावाखाली आत्महत्या करण्यासारखे आहे. प्रशासनातर्फे असे सांगितले जात आहे की चंद्रपूरमध्ये याच्या 3 पट जास्त झाडं लावली जातील. मात्र ही खारफुटीची झाडं वाढायला दशके लागतात. त्यामुळे मुंबईला वाचवण्यासाठी आज आवाज उठवणं गरजेचे आहे. नाहीतर उद्या मुंबईला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागेल. म्हणून हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि आत्ताच आवाज उठवा आणि फॉलो करायला विसरू नका.